नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील वानकडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो स्वप्नील व्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्हा सर्वांना माहिती आहे की आता विधानसभेच्या निवडणुका संपलेल्या आहेत आणि रिझल्टसुद्धा लागलेला आहे. रिझल्ट हा वन साईड लागलेला आहे. तुम्हा सर्वांना माहिती आहे की महायुती सरकार खूप चांगल्या प्रमाणात निवडून आलेली आहे. हा व्हिडिओ बनवणं मागचा उद्देश माझा एकच आहे. प्रत्येक ठिकाणी मला ऐकायला हे मिळतं की ही जी निवडणूक आहे ही पारदर्शक न होता याच्यामध्ये कुछ तो गडबड हुआ है. तेच चेक करण्यासाठी मी स्वतः सर्व मतदारसंघाचे उमेदवार आणि त्यांना मिळालेले मतं, महायुतीच्या उमेदवाराला मिळालेले मतं, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळालेले मतं, त्याचप्रकारे मनसे, वंचित आणि इतर उमेदवारांना मिळालेले मतं, या सर्वांची मी टोटल करता मला हे समजलेलं आहे यामध्ये ईव्हीएमचा काहीही दोष नाही आहे. ज्या प्रकारे आपण ईव्हीएम मशीनला दोष देतोय ते सर्व आहे, समजून जावा. ईव्हीएमचा काही घोटाळा नाही आहे. महायुती सरकारने खूप चांगल्या प्रकारे टॅली करून ह्या निवडणुकीला समोर गेलेले आहेत. खूप चांगल्या प्रकारे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टीमने खूप चांगल्या प्रकारे यामध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि महाविकास आघाडीने जेवढ्या चांगल्या प्रकारे ही निवडणूक हाताळायला हवी होती, माझ्या मते त्या तेवढ्या प्रमाणे हाताळलेली नाही आहे. त्यांनी जे पण छोटे पक्ष आहेत त्यांना सोबत घेऊन पुढे जायला हवं होतं. तसं बघता त्याचा पूर्ण दुष्परिणाम त्यांना भोगावा लागलेला आहे. आता मी तुम्हाला एक्झाम्पलसाठी चेंबूर मतदारसंघाचं सांगतो. चेंबूर मतदारसंघामध्ये महायुतीचा जो उमेदवार आहे तो फक्त 8,000 मतांनी निवडून आलेला आहे. त्याच प्रकारे महाविकास आघाडीचा मतदार जो आहे त्याला 8,000 कमी पडले आणि तेवढेच मतं वंचितच्या उमेदवाराला मिळाले, मनसेच्या उमेदवाराला मिळाले आणि बाकीचे जे छोटे पक्ष आहेत त्यांना मिळाले. हे जर डिवाइड झाले नसतं तर हे सर्व महाविकास आघाडीचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून आला असता. तर मला हे सांगायचं आहे यामध्ये ईव्हीएमचा काही घोटाळा झालेला नाही आहे. ते खूप शार्प माइंडने खेळलेले आहेत. महायुती सरकार ते खूप दिमागाने खेळलेले आहेत आणि महाविकास आघाडीकडून ज्या प्रकारे निवडणूक हाताळायला हवी होती, ज्या प्रकारे त्यांनी मास्टर माइंड करायला हवं होतं त्या प्रकारे झालेलं नाही आहे. त्यामुळेच महाविकास आघाडी संपूर्ण महाराष्ट्रातून नाहीशी झालेली आहे आणि महायुती खूप चांगल्या प्रकारे जिंकलेली आहे. आणि जे पण लोक महायुतीला बोलत आहेत की हे ईव्हीएममुळे जिंकलेले आहेत, ईव्हीएममुळे जिंकलेले आहेत, ते सर्व फालतूगिरी आहे. त्यात कुठल्याही प्रकारे ईव्हीएमचा दोष नाही आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर थोड्याच वेळात मी तुम्हाला संपूर्ण मतदारसंघाचे जे उमेदवार उभे राहिले त्यांच्या प्रत्येकाची काउंटिंग काढून तुम्हाला देऊ शकतो की या वंचितच्या उमेदवारांनी एवढे घेतले, मनसेच्या उमेदवारांनी एवढे घेतले आणि ओदर उमेदवारांनी एवढे घेतले. सो माझं एवढंच म्हणणं आहे, ईव्हीएमवर दोष देऊ नका. दिमागाने निवडणूक लढा आणि दिमागाने जिंका. धन्यवाद.